भरपूर लोकांना फायनान्शियल डिसिप्लिन हे माहीतच नाहीये. 10 दिवसातच तो पगार कुठं गायब होतो ते लोकांना कळत. सर्वात मोठी चूक ते करतात ते म्हणजे दिसणं, ज्याला आपण शो ऑफ म्हणतो. तर क्रेडिट कार्ड वापरणं योग्य की अयोग्य? मी क्रेडिट कार्ड अयोग्य तेव्हाच म्हणेल जेव्हा तुम्ही त्याची फुल अमाऊंट नाही भरत आहे. ईएमआय कल्चर वाढत आहे. म्हणजे एखादी घरात गोष्ट घ्यायची झाली तर ईएमआय वर घेऊया. आपण भरपूर प्रमाणात आपल्या लाईफस्टाईलवरती लोन घेऊन खर्च करत आहोत. हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण यथार्थ घेऊन आलेलो आहोत. सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं म्हणजे SIP नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. फायनान्शियल डिसिप्लिन आणि त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग. आजकाल महागडा फोन घेणं म्हणजे जसं की आयफोन घेणं हे स्टेटसचा सिम्बॉल बनत चाललंय. आयफोन हा महागडा आयटम आहे नक्कीच. जास्त रिटर्न्स मिळतात म्हणून माहिती नसणाऱ्या प्लॅटफॉर्मकडे जातात. तिथून तुम्हाला रिटर्न जरी हाय दिसत असतील तरी त्याची रिस्क फॅक्टर काय हे आधी कन्सिडर केलं पाहिजे. भारतामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब गरीब होत चाललेले आहे. भारतामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब ह्यांची इन्कम जरी ग्रो होत चालली असेल तरी खर्चही तेवढंच प्रमाणात आता वाढत चालले आहेत. जॉब की बिझनेस? जॉबमधून येणारी सॅलरी तुम्हाला स्थिरता देते आणि बिझनेसची इन्कम ही वाढतच जाते. पगार येतो, खर्च होतो, पुन्हा पुढच्या पगाराची वाट. उद्यापासून तुमचा पगारच बंद झाला तर तुम्ही किती दिवस आरामात राहू शकाल? हा प्रश्न फक्त तुमच्या बँक बॅलन्सचा नाही तर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आहे. तुम्ही फायनान्शियली फिट आहात आणि याच प्रश्नाचं जर उत्तर शोधत असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज. सह्याद्री संवादच्या नव्या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या फायनान्शियल ॲडवायझर आहेत नेहा खापरे मॅम. तर नमस्कार मॅम. नमस्ते मॅम, स्वतःबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल ओळख आपण करून द्यावी. मी नेहा खापरे, CEO ऑफ यथार्थ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी सिस्टम. बेसिकली माझा जो प्रवास आहे तो आर्थिक ताण आणि गोंधळात असलेल्या युवकांसाठी आहे. माझा प्रवास आहे तो फायनान्शियल अवेअरनेस पासून इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पर्यंतचा आहे. मॅम, एक प्रश्न आहे. असं बरेच लोक म्हणतात की महिन्याच्या सुरुवातीला आमचा पगार येतो पण 10 दिवसातच तो पगार कुठं गायब होतो ते लोकांना कळत नाही. याबद्दल आपण काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की भरपूर लोकांना फायनान्शियल डिसिप्लिन हे माहीतच नाहीये. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे तुमचं खर्च किती आहे, इन्कम किती आहे, बचत कधी करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण एकदा डिसिप्लिन लावलं तर नक्कीच आपला पगार कुठे जातोय ह्याचा आपल्याला हिशोब ठेवायला मदत होईल. मॅम, पगार आल्यानंतर पहिल्या 24 तासात काय करायला हवं? पगार आल्यानंतर आपण पहिल्या 24 तासामध्ये एक रूल फॉलो करायला पाहिजे, ज्याला आपण 50-30-20 रूल म्हणतो. अच्छा. म्हणजेच 50% जे रक्कम आहे तुमच्या पगाराची ते तुमच्या नेसेसिटीसाठी खर्च व्हायला पाहिजे. ग्रोसरीज असतील, रेंट असतील, EMI असतील. अच्छा. 20% जे आहे ते तुम्ही सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटला युटिलाइज केली पाहिजे. आणि जे 30% उरत आहे ते आता तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलसाठी मेंटेन केलं पाहिजे. म्हणून पगार आल्यानंतर पहिले 20% जे आहे ते तुम्ही एका वेगळ्या खात्याला ट्रान्सफर करा, जिथून तुमची गुंतवणूक होत राहतील. आणि जे उरलेले 30% आहेत ते तुम्ही बेसिकली तुमच्या लाईफस्टाईलसाठी तुम्ही यूज करू शकता. अच्छा, यस. मग मॅम, आधी सेव्हिंग्स की आधी एक्सपेन्स? मी म्हणेल आधी सेव्हिंग्स. कारण आधी जर एक्सपेन्स केले तर आजच्या युवकाला एवढा खर्च करायची सवय लागलेली आहे की सेव्हिंग्स हे कधी होणारच नाहीये. त्याच्यामुळे आधी सेव्हिंग्स करा आणि जे काही उरतंय त्याच्यामधून तुम्ही एक्सपेन्सेस करा. तर मॅम, 22 ते 44 वयोगटातील काही लोक कोणती सर्वात मोठी चूक करतात? सर्वात मोठी चूक ते करतात ते म्हणजे दिसणं, ज्याला आपण शो ऑफ म्हणतो. नवीन फोन हवाय, नवीन गाडी हवी आहे, नवीन घर हवंय, तर ह्या सगळ्या स्टेटस सिम्बॉल आहेत. तर त्या लोकांनी बेसिकली पहिलं बघितलं पाहिजे की खरंच या गरजा आपल्याला तेवढ्या गरजेच्या आहेत का. आणि यावरती खर्च न करता जर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटवरती त्यांनी जास्त लक्ष दिलं तर कदाचित त्यांच्याकडून चूक नाही व्हायची. तर मॅम, आता तुम्ही म्हणालात शो ऑफ कल्चरमुळे आर्थिक नुकसान होते का? हो, नक्कीच होतंय. कारण शो ऑफमुळे आपल्याला अंदाजच घेत नाहीये की जो खर्च आपण करत आहोत, जसे की महागडा फोन असेल, महागड्या गाड्या आहेत, जे आपण स्टेटस सिम्बॉलसाठी दाखवत आहोत इतरांना, तर त्याचा परिणाम पुढे जाऊन आपल्याला काय होणार आहे. तर ह्याच्यामुळे आपण नकळत खर्च करत जातो आणि जेणेकरून आपल्या सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंटवरती याचं खूप मोठं नुकसान होतंय. मग हे नुकसान, आता सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म आहे, यावर बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात, तर त्यामुळे खर्च वाढलाय का? हो, नक्कीच वाढलाय. आता आपणही सोशल मीडियावरती जे बघतो की शो ऑफची जी लाईफ आहे, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, की लाईफस्टाईलमुळे आपण महागडे फोन घेतोय, महागड्या गाड्या घेतोय, आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याला मेंटेन करायचा प्रयत्न करतोय. तर ह्यामुळे आपण सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट या गोष्टींकडे लक्षच देत नाहीये. आणि इथे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला आर्थिकरित्या फ्युचरमध्ये भरपूर नुकसान होऊ शकतं. येस. तर मॅम, अजून एक असा प्रश्न आहे, लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय?
लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे आपण लाईफस्टाईलवरती जो खर्च करतो, आपली इन्कम तर वाढत आहे, पण त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलचा खर्च सुद्धा वाढत आहे. आणि गरज नसताना जर लाईफस्टाईलवरती आपण खर्च करत असेल तर त्याला आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतो. येस. तर बऱ्याच वेळेला आपल्याला फोन येतो किंवा बऱ्याच बँकांमध्ये क्रेडिट कार्ड बद्दल आपल्याला ऑफर दिली जाते. तर क्रेडिट कार्ड वापरणं योग्य की अयोग्य? क्रेडिट कार्ड वापरणं मी असं म्हणेल की योग्य सुद्धा आहे आणि अयोग्य सुद्धा आहे. योग्य तो कधी होतोय जेव्हा तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड युटिलाइज करत आहेत आणि जेव्हा ड्यू डेट येते तेव्हा पूर्ण प्रमाणात त्याची अमाऊंट भरत आहात. मी क्रेडिट कार्ड अयोग्य तेव्हाच म्हणेल जेव्हा तुम्ही त्याची फुल अमाऊंट नाही भरत आहे, कारण बँक तुम्हाला 36% ते 40% इंटरेस्ट चार्ज करते. तुमचेच वापरलेले पैसे जे तुम्ही आता बँकेला भरू शकत नाहीयेत त्याच्यावरती जर तुम्हाला एवढा हेवी इंटरेस्ट पे करावा लागत असेल तर त्याला आर्थिकरित्या आपण भरपूर प्रमाणात नुकसानीचं म्हणू शकतोय. मग मॅम, क्रेडिट कार्ड बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर याचा फायदा बँक किंवा आणि कुठली सोसायटी किंवा काय त्याचा गैरवापर करतात का? त्याचा गैरवापर करत नाही. त्यांनी आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असती. आता ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण त्याचं युटिलायझेशन कसं करतो. मी असं बघितलं आहे की लोकांकडे उत्पन्न तर आहे, त्याच्यानंतर सॅलरी तर येत आहे, पण क्रेडिट कार्ड एक माध्यम बनलं आहे की तुम्हाला अजून खर्च करायला लावायला. तर आपण असं म्हणू शकतो की बँक नक्कीच आपल्याला भरपूर खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्ड देत आहे. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बरेच मध्यमवर्गीय कुटुंब आहेत. तर अशा कुटुंबांमध्ये ईएमआय कल्चर वाढत आहे. म्हणजे एखादी घरात गोष्ट घ्यायची झाली तर ईएमआय वर घेऊया. तर मॅम, ईएमआय कल्चर हे वाढत चाललंय का? ईएमआय कल्चर नक्कीच वाढत चाललं आहे. ईएमआय बेसिकली मी असं म्हणेल की तुम्ही लोनवरती गोष्टी घेऊ शकता ज्याचा ईएमआय तुम्ही भरताय, पण त्या गोष्टी खरंच आपल्या गरजेच्या आहेत का? गरजेच्या असतील तर नक्कीच ईएमआय वरती तुम्ही भर द्या आणि त्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा. बट तुमच्या लाईफस्टाईल मेंटेनन्ससाठी ज्याला आपण वॉन्ट्स म्हणतो, तर त्याच्यासाठी जर तुम्ही कर्ज घेत असाल तर आपण ईएमआय कल्चर हे नक्कीच सेफ नाही आपल्याला. येस. मग मॅम, यामध्ये गुड लोन किंवा बॅड लोन आपण असं काही म्हणू किंवा गुड लोन असा काही प्रकार असतो का, किंवा या दोन्हीतला फरक काय आहे? हा, लोनचे 2 प्रकार आहेत. एकाला आपण गुड लोन म्हणतो, एकाला बॅड लोन म्हणतो. लोन तुम्ही कशासाठी घेत आहेत त्याच्यावरती हे कन्सेप्ट डिपेंड करतीये. तर लोन मध्ये जर तुम्ही एज्युकेशनसाठी घेत आहात किंवा घरासाठी घेत आहात, कारण घरासाठी घेतलेलं लोन हे फ्युचरमध्ये तुमची ऍसेट क्रिएट करतीये. हे लोन जर आपण घेत असेल तर ह्याला आपण गुड लोन म्हणतो. पण तेच आपण आपल्या व्हॅकेशन प्लॅनिंगसाठी, वेडिंगसाठी, ह्या गोष्टींसाठी जर लोन घेत असेल, आजकाल ईएमआय वरती मोबाईल घेतले जातात, ह्याच्यासाठी जर आपण लोन घेत असेल तर ते नक्कीच आपलं बॅड लोन आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मवर, टीव्हीवर, मोबाईलवर आपल्याला म्युच्युअल फंड ही ऍड येते. तर म्युच्युअल फंडला ग्लोरीफाय केलं जाते का? हो, काही प्रमाणात म्युच्युअल फंडला नक्कीच ग्लोरीफाय केलं आहे. सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं म्हणजे एसआयपी नाही. आणि असं दाखवलं जातं की जर तुम्हाला सिस्टमॅटिक प्लॅनिंग करायची आहे तर तुम्ही ती एसआयपी करा. पण हे परत पर्सन टू पर्सन डिपेंड करत आहे. मी एकच सांगेल, जर तुम्हाला एसआयपी किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात पहिलं काही स्टेप्स तुम्ही फॉलो करा. जसं की तुमच्याकडे तुमचे इमर्जन्सी फंड्स आहेत का, तुम्ही हेल्थ प्रीमियम घेतलेलं आहे का, त्याच्यानंतर टर्म इन्शुरन्स आहे का, या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यानंतर आता तुम्ही एसआयपी मध्ये सेफली इन्व्हेस्ट करायला सुरू करा. अच्छा, म्हणजे एसआयपी बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हो, ते सिस्टमॅटिक प्लॅनिंग नक्कीच आहे, पण ते आर्थिक निदान नाहीये असं मी म्हणेन. येस मॅम. बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करत नाही. त्यांच्याकडे पैसे नसतात की इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन नसतं? त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन नसतं. अच्छा. महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इंडियामध्ये अशा भरपूर प्रमाणात लोक आहेत जे आज जे पैसे येत आहेत ते आजच्या आजच आपण खर्च करून टाकूया, ही मेंटॅलिटी एक्झिस्ट करते. आणि त्याच्यामुळे असं होतंय की थोडंसं सेव्हिंग केलं किंवा थोडीफार गुंतवणूक केली की मी रिटायरमेंटसाठी आता मोकळा झालेलो आहे. तर हे कुठेतरी त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल डिसिप्लिन नसल्यामुळे ते इन्व्हेस्टमेंटच्या स्टेप्सकडे वळत नाहीयेत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. फायनान्शियल डिसिप्लिन आणि त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग. येस मॅम. तर मॅम, एमबीए करणाऱ्या बऱ्याच लोकांना अजूनही पर्सनल फायनान्स कळत नाही, असं का? आपलं जे शालेय शिक्षण आहे किंवा कॉलेजमध्ये जे आपल्याला एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं त्यामध्ये आपण बजेट्स, प्रोजेक्शन्स या सगळ्या गोष्टी आपण बघत आहे. मुलांना सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट या कन्सेप्ट माहिती आहेत, पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन त्याचं दिलं जात नाहीये. तर मी असं नक्कीच म्हणेल की थोडंसं स्कूल किंवा कॉलेज लाईफमध्ये जे आपण शिकतो आहे त्याला थोडं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कॉलेजनेच द्यायला पाहिजे, जेणेकरून मुलांना खूप चांगल्या पद्धतीने कळेल की त्यांनी कुठे सेव्हिंग्स केले पाहिजे, कशी बचत केली पाहिजे, स्वतःचं बजेट कसं त्यांनी बनवलं पाहिजे. तर मग त्यांना फायनान्शियल फ्रीडम मध्ये ते नक्कीच राहू शकतील. येस. म्हणजेच शाळा कॉलेज अजूनही कमी पडतायत. हो, नक्कीच. मी असंच म्हणेल की अजूनही शाळा आणि कॉलेज अपयशी आहेत पर्सनल फायनान्स शिकवण्यामध्ये. म्हणजेच मॅम, फायनान्शियल लिटरसी पेक्षा फायनान्शियल डिसिप्लिन महत्वाचं आहे.
बरोबर. हो, बरोबर. कारण फायनान्शियल लिटरसी म्हणजे तुम्ही फायनान्शियली लिटरेट होत आहात. Yes. तुम्हाला कळत आहे की नक्की मला काय करायचं आहे. आणि फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजेच त्याचं तुम्ही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं करत आहात. तर फायनान्शियल लिटरसी असण्याबरोबरच तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. हो, कारण आपण शाळेमध्ये जसा अभ्यास करतो, पण त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कुठे करायचं हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतंय. Yes. तसंच आहे की फायनान्शियल लिटरसीचं नॉलेज घ्या आणि ते तुमच्या पर्सनल लाईफमध्ये त्याला इम्प्लिमेंट करायला सुरू करा. येस मॅम, नक्कीच. भारतामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब गरीब होत चाललेले आहेत, हे खरं आहे? भारतामध्ये मध्यमवर्गीय कुटुंब ह्यांची इन्कम जरी ग्रो होत चालली असेल तरी खर्चही तेवढंच प्रमाणात आता वाढत चालले आहेत. आपण बघतोय की महागाई ही वाढत आहे. Yes. त्याच्यामुळे त्यांना सेव्हिंग्स करायला स्कोपच राहत नाहीये. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतोय की जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांनी किती जरी फायनान्शियल प्लॅनिंग करायचा निर्णय घेतला तरी महागाईला ते रोज सामोरे जातात आणि त्याच्यामुळेच त्यांची परिस्थिती जी आहे ती बदलत नाही. म्हणजे कुठलीही दरवाढ झाली, पेट्रोल वाढलं किंवा काय वाढलं, तर त्याचा डायरेक्ट परिणाम या कुटुंबावर होतो. मध्यमवर्गीय कुटुंबच असतात ज्यांच्यावरती डायरेक्टली हा परिणाम होतोय. येस मॅम. मॅम, पगार वाढला की जीवनमान वाढवावं की गुंतवणूक वाढवावी? बरोबर प्रश्न आहे हा. कारण पगार वाढली की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच कन्सेप्ट असते की ती सगळी आपण लाईफस्टाईलवरती खर्च करायची. आणि आजकाल तेच होत चाललं आहे. आपण सर्वजण लाईफस्टाईलवरती जास्त भर देत आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेल जर तुमचा पगार वाढला, एक्झाम्पल घेऊया की 10,000 पगार वाढला असेल तर त्यातले 50% हे तुम्ही लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी नक्कीच खर्च करा आणि 50% जे आहे ते तुम्ही सेव्हिंगसाठी खर्च करा. अच्छा. म्हणजे ते कुठेतरी बॅलन्स होईल, लाईफस्टाईल सुद्धा आपली सुधारेल आणि आपल्या सेव्हिंग सुद्धा सुधारत जातील. येस मॅम. यावर नक्कीच विचार करणं गरजेचं आहे, कारण आमच्यासारखी मुलं आता नवीन नवीन जॉबला लागलीत किंवा जॉब करतायत आणि त्यांचे पगार आता वाढतायत, तर ते कुठं खर्च करायचे हे आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे, अगदी. तर मॅम, पैसा वाचून कोणी श्रीमंत होत नाही, हे कितपत खरं आहे? हे अगदी खरं आहे. कारण तुमची कमाई वाढली तर तुम्ही श्रीमंत होऊ शकताय, पण त्याचबरोबर तुम्ही जर तुमची सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट नाही केली तर मग ती श्रीमंती काय उपयोगाची. मी एकच म्हणेल की अर्न मोर, सेव्ह मोर अँड इन्व्हेस्ट वाईजली. अच्छा मॅम. तर मॅम, आता इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोलला. बरीच लोक असे आहेत की जास्त रिटर्न्स मिळतात म्हणून माहिती नसणाऱ्या प्लॅटफॉर्मकडे जातात आणि तिथं इन्व्हेस्ट करतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा त्यांचं आर्थिक नुकसान होतं का तिथं? याच कन्सेप्टला मी म्हणेल की आपण ह्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतो. फायनान्शियल लिटरसी म्हणजेच तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची ह्याचं पूर्णपैकी नॉलेज घ्या. तिथून तुम्हाला रिटर्न जरी हाय दिसत असतील तरी त्याची रिस्क फॅक्टर काय हे आधी कन्सिडर केला पाहिजे. त्यामुळेच मी असं म्हणेल की आधी फायनान्शियली लिटरेट व्हा. तुमचा पोर्टफोलिओ कसा तुम्हाला क्रिएट करायचा आहे यावरती थोडंसं भर द्या आणि इन्व्हेस्ट वाईसली म्हणजेच बरोबर सगळा अभ्यास करूनच इन्व्हेस्ट करा. मग मॅम, आपल्या सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळेला माहिती नसतं एमर्जन्सी फंड. तर एमर्जन्सी फंड ही काय कन्सेप्ट आहे? जेव्हा कोविड आला होता तेव्हा बरेचसे लोक घरी होते आणि त्या टाइमला सगळ्यांना खर्च करायचं खूप अवघड जात होतं. तर त्याच टाइमला इमर्जन्सी फंड ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या 6 महिन्यांचा खर्च हे बचत म्हणून ठेवत असतात. आणि कोविडमध्ये ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता त्यांची लाईफस्टाईल जशाच तशी पद्धतीने मेंटेन झाली होती. तर इमर्जन्सी फंड आपण असंच म्हणूया की उद्या कुठलीही परिस्थिती आपल्यावरती येऊ शकते, तर आपण एक 6 महिन्यांचं मॅक्झिमम 6 महिन्यांचं फंड आपल्याकडे क्रिएट केलं पाहिजे, ज्यामधून आपले फिक्स्ड एक्सपेन्सेस हे होऊ शकतात. आपलं घरचा रेंट आहे, ईएमआयज आहेत, आपली नोकरी केली तरी हे काही आपल्याला चुकणार नाहीयेत. त्याच्यामुळेच आपल्याला इमर्जन्सी फंड हे आपण मेंटेन ठेवले पाहिजे आणि 6 महिन्यांची इमर्जन्सी फंड ठेवले तर आपले सेव्हिंग सुद्धा चांगली होत आहे. बरोबर बोललात मॅम. पण मला सांगा, भारतामध्ये असे किती टक्के लोक असतील ज्यांच्याकडे हा इमर्जन्सी फंड असेल किंवा त्यांनी तशी तरतूद करून ठेवली असेल? भारतामध्ये मी असं म्हणेल की कदाचित 30 ते 40% लोकांनाच माहितीये की इमर्जन्सी फंड म्हणजे काय आहे. आणि मग लक्षात घ्या की 60% लोकांना ह्याचं नॉलेजच नाहीये की इमर्जन्सी फंड हा सेव्ह सुद्धा केला जातो. बरेच लोक युट्यूबचे व्हिडिओ बघतात, मित्रांकडून सल्ले घेतात आणि फायनान्शियल प्लॅनिंग करतात, पण हा त्यांचा वर्कआउट होत नाही प्लॅन. असं का? युट्यूबवर बरेचसे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायला मदत करतात, पण ते सगळेच प्लॅटफॉर्म वर्क होतील असं नाहीये. काही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला दिशाभूल सुद्धा करतील आणि प्रत्येकाची परिस्थिती ही सेम नाहीये. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यांनी त्याचे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केले पाहिजेत. आणि हीच गोष्ट लक्षात घेता आम्हाला असं वाटलं की सध्याचा जे ह्युमन्स आहेत ते खूप ताण आणि तणावमध्ये आहेत आर्थिकदृष्ट्या, आणि त्यांचाच तो गोंधळ सोडवण्यासाठी आम्ही यथार्थ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी सिस्टम हा प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहोत. तर यथार्थ तुम्हाला तुमची इन्कम, एक्सपेन्सेस, तुमची बचत, इन्व्हेस्टमेंट या रिलेटेड गायडन्स देतो, जेणेकरून तुम्ही स्टेबल होऊन जाल आणि तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये एक डिसिप्लिन येऊन जाईल.
मग मॅम यथार्थ नेमकं कसं काम करतं? यथार्थ बेसिकली तुमचा जो गोंधळ आहे तो कन्सिडर केला जातोय, अच्छा. की तुम्हाला असं वाटतं की महिन्याला मला पैसे तर येत आहेत हम्म. आणि बघता बघता ते खर्च सुद्धा होत आहेत. बरोबर. कुठे खर्च झाले हा आपल्याला हिशोबच राहत नाहीये. हं. आणि तोच हिशोब आपण जर वर्षाचा कॅल्क्युलेट केला हं. तर आपण भरपूर प्रमाणात आपल्या लाईफस्टाईलवरती लोन घेऊन खर्च करत आहोत. हं. आणि म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण यथार्थ घेऊन आलेलो आहोत. हं. यथार्थमध्ये तुमची इन्कम आणि एक्सपेन्सेस कन्सिडर केले जातात, जेणेकरून तुमच्या बेंचमार्क्स म्हणजे तुमचे रेशो अनालिसिस केले जातात की अच्छा. तुमचे सेव्हिंग्स किती टक्क्यात होत आहे, इन्व्हेस्टमेंट किती टक्क्यात होत आहे, EMI किती आहेत तुमचे आणि त्याचा तुमच्या इन्कमवरती कसा परिणाम होत आहे. तर हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला तुमचं आर्थिकदृष्ट्या प्लॅनिंग करता येईल आणि मग तुम्ही स्टेबलाइज होऊन जाल. अच्छा. म्हणजे यथार्थ हा प्लॅटफॉर्म बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हो, नक्कीच. आम्ही सर्वांसाठी तोच प्रयत्न करत आहोत. अच्छा. जर मॅम 22 वर्षांचा मुलगा असेल आणि तो आपली फायनान्शियल जर्नी चालू करणार असेल, तर येत्या 5 वर्षात त्याला काय करायला हवं? एखादा 22 वर्षाचा जर मुलगा आहे आणि तो आता त्याची फायनान्शियल जर्नी स्टार्ट करणार आहे, Yes. तर मी हेच म्हणेल की जर आता त्याची इन्कम अराईज होत असेल, म्हणजे त्याचाच आता पगार येत असेल, तर त्यांनी सर्वप्रथम बघावं की मी सगळ्यात पहिला माझा इमर्जन्सी फंड क्रिएट केला पाहिजे, म्हणजेच माझ्या 6 महिन्यांचा पुढचा येणारा खर्च. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा एक हेल्थ प्लॅन घेतला पाहिजे, किमान 5 ते 10 लाख रुपयाचा तरी असला पाहिजे. अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा टर्म इन्शुरन्स केला पाहिजे. टर्म इन्शुरन्सचं कॅल्क्युलेशन नेहमी बघा की तुमच्या उत्पन्नाच्या 10 ते 15 पट असला पाहिजे. अच्छा. आणि त्यानंतर त्यांनी आता त्याचे सेव्हिंग सुरू केले पाहिजेत. मग सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्हीही आपण म्हणू शकतो. वय वर्ष 30 झाल्यानंतर कोणते फायनान्शियल गोल पूर्ण झालेले असले पाहिजे? आता जसं आपण प्रश्न घेतला होता की 22 वर्षाच्या मुलांनी काय फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, Yes. तर त्यालाच मी म्हणेल की जेव्हा तुमचं वय आता 30 होत आहे, तर तेव्हा काही सेम प्रमाणात स्टेप्स असले पाहिजे की तुमचा इमर्जन्सी फंड 6 महिन्यांचा तुमच्याकडे रेडी हवा, Okay. तुमचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, Yes. तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. आता ह्यात मी ऍडिशन असं करेल की आता तुमचं रिटायरमेंट कॉर्पस सुद्धा किती होणार आहे ह्याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. Okay. कारण आता तुम्ही 30 वर्षाचे आहात, 60 नंतर आपली रिटायरमेंट येते, तर तुमचा रिटायरमेंट कॉर्पसचा अंदाज तुम्ही आता घेऊन तुमचे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. आणि त्याचबरोबर घर घेणार असाल तर किमान डाऊन पेमेंट करण्या इतकं तरी सेव्हिंग्स तुमच्याकडे असलं पाहिजे. अच्छा. म्हणजे हा रोड मॅप आपण म्हणू शकू की वय वर्ष 40 पर्यंत सुद्धा हा फॉलो करता येईल आपल्याला? वय वर्ष जेव्हा 40 होईल तेव्हा तुमच्याकडे तुमच्या चिल्ड्रन्स एज्युकेशन रिलेटेड सुद्धा फंड्स क्रिएट असले पाहिजे. ह्याला एक ऍडिशन स्टेप आपण नक्कीच म्हणू. अच्छा. सॅलरी ऑर्गनाइज करण्याची अशी योग्य पद्धत आहे का आणि यथार्थ कसं मदत करतं? सॅलरी ऑर्गनाइज करण्याची एक योग्य पद्धत मी असंच म्हणेल की पे युअरसेल्फ फर्स्ट. तर त्यामध्ये 50-30-20 रूल एक्झिस्ट करतो आहे. 50% म्हणजे तुमच्या नेसेसिटीसाठी तुम्ही खर्च करा, 20% तुमचे सेव्हिंग्स करा आणि जे आता 30% उरलेले आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं डायनिंग, लाईफस्टाईल वगैरे सगळं मेंटेन करू शकता. अच्छा. अशा कोणत्या आर्थिक 5 सवयी आहेत ज्या लोकांनी लावून घेतल्या पाहिजे? 5 सवयीपैकी पहिली सवय मी म्हणेल की फायनान्शियल लिटरसी. अच्छा. फायनान्शियल लिटरसी म्हणजे तुम्ही नॉलेज वाढवत चला, पुस्तकं वाचा, पॉडकास्ट बघा, युट्यूब बघा, तर इथून तुमचं फायनान्शियल नॉलेज वाढतंय. दुसरं आहे की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करताना पहिलं स्वतः लिटरेट व्हा, ज्याला आपण फायनान्शियल डायग्नोसिस म्हणतो की खरंच मला ह्याची गरज आहे की नाही. आणि यथार्थ जे आहे बेसिकली तीच सवय तुम्हाला लावतोय. तिसरं आहे की बजेटिंग करा. प्रत्येक महिन्याला किती इन्कम येते आणि माझा खर्च कुठे कुठे होणार आहे, तर हे बजेट ड्रॉ करायला सुरुवात करा. चौथं आहे की तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करा. आणि 5वं मी नक्कीच सांगेल की लाईफस्टाईल इन्फ्लेशन. पगार वाढला की लाईफस्टाईल वरती जास्त खर्च करतोय तर तो फक्त करू नका. तर हे जर आपण फॉलो केलं तर आर्थिकदृष्ट्या नक्कीच आपल्याला मदत होईल. येस. तर नक्कीच मॅम या 5 सवयी आम्हाला उपयोगी पडतील. येस. यथार्थ फक्त सॅलरीड लोकांसाठी आहे? यथार्थ फक्त सॅलराईज लोकांसाठी नक्कीच नाहीये, कारण जे लोक इन्कम कमवतात त्या सर्वांसाठी यथार्थ आहे. मग त्यामध्ये सॅलराईज्ड एम्प्लॉईज येतील, बिझनेस ओनर्स येतील, वुमेन एंटरप्रिन्युअर्स येतील, इव्हन रिटायरमेंटला आलेली लोक सुद्धा येतील. तर या सर्वांसाठी यथार्थ आहे. म्हणजे बरेच ग्रुप आपण यथार्थ मध्ये कव्हर करतोय. यथार्थ ही तुम्हाला फायनान्शियल नॉलेज देत आहे आणि त्यातूनच तुम्हाला तुमची क्लिअर पिक्चर कळतो. आणि यथार्थ त्या सर्व लोकांसाठी आहे जे फायनान्शियल ताण तणाव किंवा स्ट्रेस मध्ये असतात आणि ज्यांना आता दिशा सापडत नाहीये की मी पुढे काय करायला पाहिजे, तर त्या सर्वांसाठी यथार्थ हे नक्कीच उपयोगी पडेल. म्हणजे यथार्थ दिशादर्शकाचं काम करते. बरोबर. आणि यथार्थ तुम्हाला एक मिरर दाखवतोय की तुम्ही कसं स्टॅबिलिटीकडे जाऊ शकाल. येस मॅम, नक्कीच. बरेच लोक असं म्हणतात की महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो पण पुढच्या 10 दिवसात तो पगार नाहीसा होतो. असं का होतं? ह्याला आपण म्हणू शकतोय की फायनान्शियल प्लॅनिंग नसणं.
अच्छा. 2025च्या द ग्रेट इंडियन बॅलेटनुसार 57% लोकांचं उत्पन्न वाढत आहे, पण त्यापैकी फक्त 50% लोक बचत करत आहे. अच्छा. ह्याचाच अर्थ होतो की तुमची इन्कम तर वाढत आहे, पण हा. त्याचबरोबर खर्च सुद्धा वाढतोय. बरं. आणि खर्च वाढल्यानंतर आपल्याकडे बजेटिंग नाहीये, प्रॉपर प्लॅनिंग नाहीये, आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कशी करायची, ह्याचं आपल्याकडे प्लॅनिंग नसल्यामुळे आपला पगार कुठे गळतोय हेच आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून 10 दिवसातच आपला पगार संपल्यासारखा आपल्याला वाटतो. हा सर्वसामान्यांचा आणि सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. हो, नक्कीच. सेव्हिंग्स आणि एक्सपेन्स मॅनेज करायला यथार्थ कशी मदत करतो? यथार्थमध्ये आपण एकच रूल सांगू की पे युअरसेल्फ फर्स्ट. म्हणजे जेव्हा तुमचा सॅलरी येत आहे त्यापैकी 20% तुम्हाला तुमच्या बचतसाठी काढायचे आहेत. काय होतंय की आपल्याकडे 1 लाख पगार आहे तरी आपण बघतो की तो माणूस ब्रोकन आहे. बरोबर. त्याचं कारण हे की कितीही पगार वाढला तरी त्याला एक फायनान्शियल समाधान मिळत नाहीये, आणि ह्याचंच कारण आहे की त्याला त्याचं बचतचं सेव्हिंग रेटच माहित नाहीये. यथार्थमध्ये तुम्हाला तेच कळते की तुमचं सेव्हिंग्स ऍक्च्युली 20% होतंय की नाही, अच्छा. आणि जर होत नसेल तर 20% पर्यंत कसं पोहोचायचं. ओके. लाईफस्टाईल इन्फ्लेशन यथार्थ कसा समजून सांगतो आपल्याला? बेसिकली लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय, तुमची जसं उत्पन्न वाढत जातंय तसं तुमचा लाईफस्टाईलवरती खर्च वाढत जातोय. तर यथार्थमध्ये काय होतंय की तुम्ही महागडी गाडी किंवा मोठा फोन याकडे किती खर्च करत आहेत आणि ह्याची खरंच गरज आहे की नाही, तर हे सगळं डायग्नोसिस तुम्हाला यथार्थच्या रिपोर्टमध्ये होतंय. अच्छा. आणि त्याचमुळे तुमचा पगार वाढतोय, पण त्याच तुमची लाईफस्टाईल सुद्धा किती प्रमाणात वाढत आहे हा रेशो जो आहे तो तुम्हाला यथार्थ दाखवून देणार आहे. आणि तो रेशो एकदा बघितलं तर माझा अंदाज आहे लोक नक्कीच त्याला कंट्रोल करायला सुरुवात करतील. बरोबर. म्हणजे निदान झालं की त्याच्यावर आपोआप उत्तर तयार होतं. हो, बरोबर आहे. येस. एखाद्याने यथार्थ टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट म्हणून काय नेमकी की पॉइंट्स असतात किंवा काय कळतं? यथाची टेस्ट ही काही पॅरामीटर्स वरती डिपेंड करत आहे. तर सगळ्यात पहिलं येतं की तुमच्याकडे तुमचं इमर्जन्सी फंड क्रिएट आहे की नाही. दुसरं आहे की तुम्ही तुमचा जो हेल्थ प्लॅन घेतलेला आहे जो बेसिकली 5 ते 10 लाखाच्या मध्ये असला पाहिजे तर तो आहे की नाही. थर्ड, तुमचं टर्म इन्शुरन्स किती आहे. टर्म इन्शुरन्स बेसिकली हा तुमच्या इन्कमच्या 10 to 15 टाइम्स असला पाहिजे, तर तो मेंटेन होतोय की नाही हे बघितलं जातंय. त्यानंतर आपण सेव्हिंग्स रेट बघतोय, डेट टू इन्कम रेशो बघतोय, कारण आजकालची सगळी पिढी भरपूर प्रमाणात डेटमध्ये बुडालेली आहे आणि त्याचमुळे आपल्याला डेट टू इन्कम रेशो कन्सिडर करणं पण खूप गरजेचं आहे. अशाच प्रकारे आपण भरपूर सारे पॅरामीटर्स कन्सिडर करून तुम्हाला एक रिअलिस्टिक पिक्चर दाखवून देतोय. ओके. आजकाल लोक श्रीमंत होण्यासाठी जास्त धडपडतात का श्रीमंत दिसण्यासाठी जास्त धडपडतात? ओके, गुड क्वेश्चन. दुर्दैवाने बहुतांश लोक हे श्रीमंत दिसण्यासाठी जास्त धडपडत आहे. शो ऑफच्या गोष्टी आहेत, जसं की गाडी आहे, महागडा फोन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट करण्यामध्ये लोकांची धडपड जास्ती आहे. बरोबर. पण खरी वेल्थ क्रिएशन किंवा खरी श्रीमंती तुमच्या ऍसेट बिल्टअप करण्यामध्ये आहे. तुमची सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट, कर्जमुक्ती हे जर सगळं तुम्ही बिल्टअप करत गेलात तर मला नक्कीच वाटेल की श्रीमंती ही फक्त दाखवण्यात नाहीये तर ती जाणवण्यात सुद्धा आहे. बरोबर. आजकाल महागडा फोन घेणं म्हणजे जसं की आयफोन घेणं हे स्टेटसचा सिम्बॉल बनत चाललेलं. ही फायनान्शियल मिस्टेक असू शकते का? आयफोन हा महागडा आयटम आहे नक्कीच. मोठे फोन आणि छोटे फोन काम एकच करत आहे. आता ह्याला मी एलोबरेट करून असं म्हणेल, जर ते तुम्ही EMI वरती घेत असाल, कर्ज काढून घेत असाल तर ती नक्कीच एक तुमची फायनान्शियल मिस्टेक आहे. आणि जर आयफोन घेण्यामागे तुम्हाला कुठलाही सेव्हिंग्स कट करावी लागत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट कट करावी लागत नाहीये आणि इझिली तुम्ही तो बाय करू शकतायत, तर हे नक्कीच तुम्ही करायला जावा इन्स्टेड ऑफ टेकिंग लोन अँड बायिंग अन आयफोन. बरोबर. बरेच लोक लग्नासारख्या इव्हेंटमध्ये 10 ते 20 लाख रुपये खर्च करतात. मग हा आनंद म्हणूया की फायनान्शियल मिस्टेकच पुन्हा एकदा म्हणता येईल त्याला? ह्याला मी इमोशनल स्पेंडिंग म्हणते, कारण हे प्रत्येकाच्या इमोशन्स वरती डिपेंड आहे. लग्न ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडणारी खूप महत्वाची गोष्ट आहे, पण तेच लग्न आपण जर कर्ज घेऊन करत असू किंवा आयुष्यभर साठवलेली जे आपली सोर्स ऑफ इन्कम आहे त्याला पूर्णपणे आपण एका दिवसातच खर्च करत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता आपण सगळेच जण कॅल्क्युलेशन करूया की हे इमोशनल स्पेंडिंग आपली मिस्टेक आहे का आपली एक हॅपी मुवमेंट असू शकते. बरं. लोक सेव्हिंग कमी आणि EMI जास्त भरत आहेत, याबद्दल आपलं काय मत आहे? आजचा ट्रेंडच आहे. आपल्याला बँकांनी, दुकानांनी सगळ्यांनी सवय लावली आहे की टेक युअर आयटम फर्स्ट अँड पे लेटर. तर त्याच्यातूनच असं होतंय की आता ही वस्तू वापरायला सुरू करा आणि नंतर तुम्ही देत चला. आणि आपल्याला ही ऍज अ कस्टमर आनंद मिळतोय की ती वस्तू आपल्याकडे आली आहे, पण आपल्याला ह्याचा अंदाज येत नाहीये की त्या वस्तूवरती आपण किती प्रमाणात इंटरेस्ट भरत चाललो आहोत. मला सांगायला नक्कीच असं वाटेल की भारतामध्ये
60% लोक हे EMI वरती मोबाईल फोन घेत आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळेच मी असं म्हणेल की सेव्हिंग्स कमी आणि EMI वरती लोक जास्त खर्च करत चाललेत. बरोबर. मॅम, मग अजून एक प्रश्न पुढं त्याला ऍड ऑन करतो की हेच EMI 0% म्हणून काही दुकानदार किंवा हे सांगतात, तर खरंच ते 0% असतं का? हो, त्या टाइमला ते 0% नक्कीच असते. मग त्याच्यामुळे तुम्ही ती वस्तू जर 0% व्याजनी घेत असाल तर ते आर्थिकदृष्ट्या नक्कीच आपल्याला मदत करेल. पण तीच वस्तू तुम्ही EMI ने घेत आहे आणि किती % इंटरेस्ट देत आहे ह्याचं कॅल्क्युलेशन न करता तुम्ही घेतली तर तुम्ही फायनान्शियल अडचणीमध्ये आहात. अच्छा. आजच्या काळात एकच इन्कम सोर्स असणं धोकादायक आहे का? हो, नक्कीच. कारण सध्याची परिस्थिती बघता आपण जर नोकरी करत असू आणि अचानक नोकरी गेली, व्यवसाय करत असू आणि अचानक व्यवसाय बंद करावा लागला, तर आपण फायनान्शियल अडचणीमध्ये नक्कीच येऊ. 100%. त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की तुमची पॅसिव्ह इन्कम किंवा डायव्हर्सिफिकेशन किंवा फ्रीलान्सिंग या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष द्या. बरोबर. आणि एकच इन्कम सोर्स न ठेवता 2 इन्कम सोर्स ठेवले तर आपल्याला फायनान्शियली नक्कीच मदत होईल. येस, नक्कीच. तर मॅम, तुम्ही फार चांगली माहिती सांगितली. आता आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेणार आहे. ओके. सो सुरुवात करूया? येस. येस मॅम. तर मॅम, पैसा की वेळ? वेळेला पैसा. सेव्हिंग की इन्व्हेस्टमेंट? सेव्हिंग फर्स्ट देन इन्व्हेस्टमेंट. येस. UPI की कॅश? UPI ट्रॅक करायला मदत करतं आणि कॅश बजेट ठरवायला. अच्छा. मग क्रेडिट कार्ड की डेबिट कार्ड? क्रेडिट कार्डचं फुल पेमेंट करत असाल तर क्रेडिट कार्ड, नाही तर मग डेबिट कार्ड. EMI की फुल पेमेंट? EMI जर तुमच्या एज्युकेशनसाठी असेल तर EMI, नाहीतर मग फुल पेमेंट. मग मॅम, कार की म्युच्युअल फंड? कार जर गरज असेल तर, आणि म्युच्युअल फंड जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर. अच्छा. जॉब की बिझनेस? जॉब मधून येणारी सॅलरी तुम्हाला स्थिरता देते आणि बिझनेसची इन्कम ही वाढतच जाते. आता रिस्क की सेफ्टी? दोन्ही. FD की SIP? सेफ्टी हवी असेल तर FD आणि रिस्क साठी तयार असाल तर म्युच्युअल फंड. अच्छा. बजेट की बिंदास्त स्पेंडिंग? असं वाटत असेल की इन्कम मला पुरेशी आहे तर बिंदास स्पेंडिंग, नाहीतर मग बजेट. अच्छा. मॅम, मला यथार्थची टेस्ट द्यायची आहे, तर मी ती कुठून द्यायला पाहिजे? यथाची वेबसाईट आपली लाईव्ह आहे. अच्छा. www.myatha.com अशी आपली वेबसाईट आहे, ओके. ज्याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला फायनान्शियल डायग्नोसिस करायला सोपं जाईल. अच्छा. त्यामध्ये तुमची बेसिक माहिती तुम्हाला टाकायची आहे आणि मग तुमचा रिपोर्ट तुम्हाला जनरेट होतोय. अच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला ही यथार्थची जर टेस्ट करायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर मॅम, तुम्ही इथं आल्याबद्दल मी सह्याद्री संवादच्या वतीनं तुमचा धन्यवाद करतो, आभार मानतो. थँक्यू. तुम्ही इथं आला, छान अशी आम्हाला माहिती दिली आणि ती माहिती नक्कीच आमच्या आर्थिक प्लॅनिंग मध्ये उपयोगाची ठरणार आहे. तर मॅम, खूप खूप धन्यवाद थँक्यू. इथं आल्याबद्दल. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. येस.